सोलापूर जिल्हा परिषदेसमोर प्रहारनं आंदोलन केलेलं आहे। प्रहारचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या वेशभूषेमध्ये तिथे आले। प्रहारचे कार्यकर्ते आणि शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली। शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। जनशक्ती पक्षात अपना सोलापूरमध्ये आरटीई शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे। शासन नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शासनाकडून विद्यार्थ्यांच्या नावे लाखो रुपयांचं अनुदान टाकण्याचं काम सोलापूरमध्ये सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। करोडो रुपयांचा मोठा घोटाळा आहे। त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा यांना मी रिमाइंडर केला असताना मी सीओ साहेबांना भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो, कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत। त्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या वेशात जे काही खाकी पॅन्ट असेल आणि व्हाईट शर्ट असेल, विद्यार्थ्यांचा वेश करून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार येत आहे। 25% ज्या शाळे म्हणजे 25% कारवाई होत नाही या शाळांवर, 25% जे काही आरटीई अंतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू राहणार। कोण म्हणतंय देत नाही, कारवाई झालीच पाहिजे। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय?